Hello students, we have just completed our chapter differentiation. त्यातले तुम्ही रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील आणि डीपीपीतले क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. सो रिमेनिंग क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करा. Right now from here we are going to start our new chapter, that is application of derivative. As I told in previous lectures also, if differentiation is completed by you properly, then you can use differentiation anywhere, right? Wherever we want it. क्लिअर करतो. ज्यांनी डिफरन्शिएशन चॅप्टर नीट केला असेल तेच त्याचं ऍप्लिकेशन करू शकणार आहेत. बरोबर आहे. त्यामुळे डिफरन्शिएशन तुमचं नीट झालेलं आहे, तुम्ही ते केलेलं आहे. या हिशोबाने आपण पुढचे काही गोष्टी बघत आहे. सो वी विल स्टार्ट अ न्यू चॅप्टर, दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, लेट्स सी. ओके, सो ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आता आपण बघायला स्टार्ट करणार आहे. तर डिफरन्शिएशनचं ऍप्लिकेशन कुठं कुठं आपण डिफरन्शिएशन यूज करू शकतो किंवा डिफरन्शिएशन आपण कशासाठी शिकलेलो आहे हे तुम्हाला आता समजेल. जसं ट्रिग्नॉमेट्री तुम्ही शिकलाय तर ट्रिग्नॉमेट्रीचं ऍप्लिकेशन काय आहे. इकडे तिकडे बघू नका, तुम्हाला विचारतोय व्हॉट इज ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. आपण एवढे सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले बघतोय, साइन थिटा, कॉस थिटा, त्यांचं रिलेशन, प्रिन्सिपल सोल्युशन, इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे फिजिक्स मध्ये काही फॉर्म्युले बघण्यासाठी त्यावरती परत मी नंतर बोलणारच आहे एखाद्या लेक्चरमध्ये की वेगवेगळ्या चॅप्टरचं ऍप्लिकेशन कुठं कुठं आहे. सो बेसिकली जे बेसिक तुम्ही 11वीचं ट्रिग्नॉमेट्री बघितलेलं आहे, 11 चॅप्टर्स म्हणजे ट्रिग्नॉमेट्री, त्याचं ऍप्लिकेशन कुठं आहे तर तो तुमचा असतं हाईट अँड डिस्टन्सेस साठी. हाईट अँड डिस्टन्सेस ते आपण नंतर परत बघणार आहे. एखाद्या बिल्डिंगची हाईट किती आहे फाइंड करण्यासाठी, किंवा एका बिल्डिंगची टॉवर, एक माणूस तिथनं लांब उभा असेल कोणतरी, तर दुसऱ्या टॉवरची हाईट, मग त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, स्लॅन्ट हाईट किती असेल, हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती, व्हर्टिकल हाईट किती असेल. हा टॉवर झाला, पर्सन झाला, तर एखादा माउंटन असेल, एखादा डोंगर असेल, पर्वत असेल, त्याची हाईट किती असेल अप्रॉक्सिमेट, ती काढण्यासाठी ट्रिग्नॉमेट्रीचं ऍप्लिकेशन होणार आहे. राईट. जेव्हा तुम्ही ट्रिग्नॉमेट्रीचे ग्राफ बघितले आहेत, साइन वेव्ह, कॉस वेव्ह, साइन वेव्ह तुम्ही बघितलेली आहे, राईट. सो मेडिकल फील्ड मध्ये जे तुम्ही हे ऍप्लिकेशन मी तुम्हाला 11वीत सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाता तेव्हा तुम्हाला ते टूक 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 कर एक मशीन बघायला मिळतं, ती साइन वेव्ह असती. राईट. तुम्ही जेव्हा फिजिक्स मध्ये साऊंड शिकलेला आहात, साऊंड असेल, वेव्ह असतील, त्या बऱ्याचदा त्यांचे जे वेव्ह ज्या जातात ते बऱ्याच वेळा वेव्ह या टाईपमध्ये त्यांचं जे रिझॉल्युशन असतं त्याला म्हणतो आपण साइन वेव्ह. या टाईपनी बऱ्याच ठिकाणी त्याचं ऍप्लिकेशन होतं ट्रिग्नॉमेट्रीचं. आता जसं आपण डिफरन्शिएशन मध्ये आलेलो आहे, डिफरन्शिएशनचं ऍप्लिकेशन कुठं कुठं आहे. फर्स्ट वन, slope of tangent and normal. It is first. Slope of tangent and normal. Okay. Tangent and normal means what? त्या केसमध्ये आपण बघणारच आहे. टँजंट कशाला असती, सर्कलला असती. मी कोनिक सेक्शन बघितलेलं आहे. सर्कल असेल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला, या सगळ्यांना तुम्ही टँजंट ड्रॉ करू शकता. राईट. हा तुमचा सर्कल असेल तर इथे तुम्ही टँजंट ड्रॉ करू शकता. टँजंट, टँजंट इज स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनचा स्लोप असतो, मग तो स्लोप फाइंड करण्यासाठी डिफरन्शिएशनचं ऍप्लिकेशन होणार आहे. नॉर्मल म्हणजे काय, टँजंटला जी लाईन परपॅन्डिक्युलर असती ती असती नॉर्मल. जी लाईन टँजंटला परपॅन्डिक्युलर आहे 90 डिग्री, नॉर्मल, त्याला आपण नॉर्मल लाईन म्हणतो. नॉर्मल वर्ड तुम्ही फिजिक्स मध्ये बघितलेला आहे. एखादा असा सरफेस असेल, हा अँगल थिटा काहीतरी असेल, हा तुमचा ब्लॉक असेल, लक्षात घ्या. इथे तेव्हा तुम्ही असं नॉर्मल फोर्स तुम्ही लावत असता, नॉर्मल फोर्स आठवते का बघा. तुम्ही याला इथे रिझॉल्व्ह करता, हा थिटा असतो तुमचा, मग असतो तुमचा एन कॉस थिटा, आणि या साईडला तुमचा रिझॉल्व्ह होतो एन साइन थिटा. फिजिक्स मध्ये तुम्ही 11वीला शिकलेला असाल, ठीक आहे ना. फोर्स रिलेशन तिथे सो आपण नॉर्मल, नॉर्मलचं मिनिंग सेमच आहे, दॅट इज परपॅन्डिक्युलर. ओके, सो लेट्स सी.
स्लोप ऑफ टँजंट अँड नॉर्मल. ठीक आहे. सेकंड याचं ऍप्लिकेशन आहे रेट ऑफ मेजर किंवा रेट मेजरमेंट. हे आपण ती केस बघताना त्यात काय काय ते बघूयात. त्याचं सिंपल एक्झाम्पल द्यायचं असेल तर की तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड एक्सिलरेशन. हे त्याचं मेन कन्सेप्ट. रेट मेजर. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट इज डिस्प्लेसमेंट. देर इज नो स्पेशल way to differentiation. But velocity, what is velocity? चेंज ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. हा असतो तुमचा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आणि ऍक्सिलेशन काय तुमचा असतो रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. हे त्याचे रेग्युलर आपले डेफिनेशन्स आहेत. वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. अँड ऍक्सिलेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. राईट. मग तुम्ही व्ही ला म्हणू शकता ds/dt. डिफरंट वेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह, वेलॉसिटीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे टाइम असतो आपला. व्हॉट इज ऍक्सिलरेशन? dv/dt. हा सुद्धा पार्ट तुम्ही 11th मध्ये फिजिक्स मध्ये बघितलेला असेल आय होप. ऍक्सिलरेशन इज dv/dt, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. या टाईपचे आपल्याला पार्ट्स तिथे यूज करायचे आहेत. सेकंड पार्ट असा असेल की एखादा तुम्हाला स्पिअर दिलेला असेल किंवा स्पेरिकल बॉल दिलेला असेल, त्याची काहीतरी एक रेडियस असणार. समजा त्याची रेडियसचा चेंज होण्याचा रेट दिला. इफ रेडियस इज इन्क्रीजिंग विथ द रेट, म्हणजे टाइम बिईंग, प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला ती रेडियस कितीने वाढत चाललेली आहे असा तो रेट दिलेला असतो. रेट ऑफ चेंज म्हणजे रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम प्रमाणे चेंज होण्याचा रेट. मग तो वाढत असू देत किंवा कमी होत असू देत. समजा आता या स्पिअरची रेडियस वाढत असेल, राईट, देन स्पिअर इज एक्सपांडिंग, रेडियस इज इन्क्रीजिंग. मग त्याचा व्हॉल्यूम वाढणार, सरफेस एरिया वाढणार. मग त्याच्यात जे काय चेंजेस होतील ते आपल्याला आयडेंटिफाय करता येतील. राईट. मग या टाईपचे काही क्वेश्चन असतील. म्हणजे सगळ्या डायग्राम आल्या तुमच्या. स्पिअर आला, कोन आला, स्पेरिकल आपला जो सिलेंडर असतो, क्यूब असेल, क्युबॉइड असेल, हे सगळ्या गोष्टी आल्या. आणि मग त्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम, सरफेस एरिया या सगळ्यांचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. ठीक आहे ना. हे तुम्हाला आय थिंक 9th स्टँडर्डला झालेले होते. थोडेसे रिवाइज करा. नेक्स्ट लेक्चर ऐकायच्या आधी मी परत सांगतो, पुढचं लेक्चर ऐकायच्या आधी तुमच्याकडे फॉर्म्युले रेडी पाहिजेत. स्पिअर, कोन, सिलेंडर, क्यूब, क्युबॉइड, जे काय तुमच्याकडे जे काय डायग्राम्स असतील, मग त्याचा सरफेस एरिया काय आहे आणि त्याचा व्हॉल्यूम काय असतो हे तुम्ही होमवर्कला लिहून ठेवा. जेव्हा पुढच्या लेक्चर मी त्यातले क्वेश्चन स्टार्ट करीन, परत ते वर्ण जायला चालू झाले. म्हणजे आधीच शिकलेलो आपण आहे, म्हणजे आपण विसरलेलो असतो. मग ते तुम्ही फाइंड करून ठेवा, म्हणजे ते सॉल्व्ह करायला तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. बाकी मग एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ ट्रायंगल, ते तर आपल्याला बेसिक गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत. ठीक आहे ना. त्याप्रमाणे रेट ऑफ मेजर, तिथे जे ऍप्लिकेशन आहे डेरिव्हेटिव्हचं. तिसरं आपल्याकडे आहे आय थिंक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. राईट. फॉर एक्झाम्पल तुम्ही अंडररूट ऑफ 64 काढू शकता का? काढू शकतो. अंडररूट ऑफ 64 किती असणार आहे? 8. आता मी 64.02 करतो, त्याचा अंडररूट काय असेल तुम्ही डायरेक्ट नाही सांगू शकत. वी कांट फाइंड और वी कांट गिव्ह आन्सर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 64.02 directly, right? So for this calculation we have to use differentiation. How? We will see at that part, right? तर तुम्हाला असं विचार असेल, आता tan 45 डिग्री तुम्हाला माहिती आहे, कारण 45.003 असेल. याचा tan किती असेल? ऑब्विसली तो 1च्या शेजारी असणार, पण किती शेजारी असेल ते तुम्हाला काढावं लागेल. म्हणजे 1.02 आहे का 1.05 आहे का 1.0001 आहे, या सगळ्यांचे आन्सर तुम्ही अप्रॉक्सिमेशन काढू शकता युजिंग डिफरन्शिएशन. ठीक आहे. प्रत्येकाचा मुद्दाम तुम्हाला एक एक एक्झाम्पल देत चाललंय की ते तुम्हाला समजावं. ठीक आहे ना. बोलतो आपल्याकडे आहे रोल्स थेरम. ठीक आहे. हा काय आहे हे आपल्याला त्याच वेळेला बघता येईल. पुढचा असतो मीन व्हॅल्यू थेरम. ठीक आहे. थोडंसं एरर झाला होता. 61 इज मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे लार्जेन्स मीन व्हॅल्यू थेरम. लार्जेन्स जसं रोल नाव आहे
जसं इथं लार्जेन्स म्हणून नाव आहे ते आपण त्या वेळेला बघूयात मीन व्हॅल्यू थेरम. त्यातनं पुढचा पार्ट आहे आपल्याकडे आय थिंक इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स दिलेले असते तुम्हाला इथं y इक्वल टू एफ ऑफ एक्स, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्री फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, बरेच फंक्शन्स असणार आहेत. मग त्यांचा इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग, राईट, इन्क्रीज डिक्रीज म्हणजे परत रेट ऑफ चेंज आला त्याच्यात, तो तिथं इन्व्हॉल्वमेंट असणार आहे डिफरन्शिएशनचं. आणि अजून एक पार्ट असतो तुमचा मॅक्सिमा अँड मिनिमा. ठीक आहे, एखाद्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असेल, मिनिमम व्हॅल्यू काय असेल. फॉर एक्झाम्पल परत जो तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगतो तुम्हाला, फॉर एक्झाम्पल y इक्वल टू साइन एक्स. मग y इक्वल टू साइन एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, याचा ग्राफ आपल्याला माहिती आहे, साइन एक्सचा ग्राफ. आज आपला साइन एक्सचा ग्राफ आहे, राईट. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, ही y ची व्हॅल्यू असते 1 आणि मिनिमम व्हॅल्यू किती असते, मिनिमम व्हॅल्यू असते -1, राईट. सो फ्रॉम ग्राफ वी कॅन आयडेंटिफाय दॅट वन. बट विदाउट ग्राफ, तर ज्यांचा ग्राफच आपल्याला माहित नाही की त्याचा ग्राफ कसा असेल किंवा आपल्याला त्याचं काय माहित नाही जास्त, त्याचं y ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल, मिनिमम व्हॅल्यू किती असेल ते आपण इझिली फाइंड करू शकतो. ही सगळी या चॅप्टरची खासियत आहे की ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन फार एक्सलेंट आणि इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. त्याला तुम्ही प्रॉपर वेनी पहिल्यापासून नीट सगळं फोकस केलं तर तुम्हाला 100% याच्यात काही मिस होणार नाही, राईट. सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू, सीईटी 2020 याच्यावरती ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक शिफ्टला 3 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. जी सीईटी 2020 आता सप्टेंबर मध्ये एक्झाम झाली होती ती, राईट. ऑक्टोबर मध्ये एक्झाम झाली होती, 3 क्वेश्चन विचारले गेलेले होते ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक शिफ्टला. म्हणजे तुम्हाला त्याचं वेटेज बऱ्यापैकी समजून जाईल. आणि हे जर तुम्ही बोर्डसाठी आलात, बोर्डसाठी ऑन अन ॲव्हरेज आला 5 मार्क्सचं वेटेज असतं. एक्झॅक्टली किती आहे ते तुम्हाला नंतर समजेलच, मी ते ग्रुपवर टाकलेलं आहे. मिनिमम 5 मार्क्सचा क्वेश्चन इथं तुमचं जातं बोर्डच्या वेटेजसाठी. त्यामुळं वन ऑफ द इम्पॉर्टंट अँड इझी आहेच आहे. इझी तुम्हाला कधी वाटणार, जेव्हा तुम्ही त्याला प्रॉपर प्रॅक्टिस कराल, राईट. आता याचा सगळ्या चॅप्टरचा सिनेरिओ. सो वी विल स्टार्ट फर्स्ट, दॅट इज स्लोप ऑफ टँजंट अँड नॉर्मल. ओके, slope of tangent and normal. ठीक आहे, फर्स्ट ऍप्लिकेशन. आता यात काय काय येणार आहे, सो बेसिकली जर तुम्ही डिफरन्शिएशनचं मिनिंग समजून घ्या. मी मागच्या पण तुम्हाला घेतलं होतं किंवा गजानन सरांनी सुद्धा मे बी तुम्हाला ते घेतलेलं असेल. डिफरन्शिएशनचं मिनिंग काय समजून घ्या. एक मिनिट मी परत तुम्हाला सांगतो इथं, व्हॉट इज मिनिंग ऑफ डिफरन्शिएशन. तुमचा असा एखादा ग्राफ असेल, ठीक आहे. ग्राफ तुमचा कसाही असेल, म्हणजे फंक्शन आपल्याला फंक्शन असणार आहे. फंक्शन कुठला असतो आपल्याकडं, फंक्शन इज y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अवर रेग्युलर फंक्शन. हा तुमचा इथं आहे एक्स ऍक्सिस, इथे तुमचा आहे वाय ऍक्सिस. वेन यू पुट व्हॅल्यूज ऑफ एक्स देन वी विल गेट व्हॅल्यू ऑफ वाय. एक्सच्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर वायच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. मग ते पॉईंट तुम्ही प्लॉट करू शकता, त्यातनं तो आपला ग्रीन कलरचा कर्व मिळालेला आहे, राईट. So possible values of x is called as domain. Possible values of y is called as range. हा बराचसा वेळा आपण फंक्शन मध्ये बघितलेला आहे ऑलरेडी, डोमेन आणि रेंजचा. कॅल्क्युलस आम्ही परत बेसिक मध्ये तुम्हाला घेऊन गेलेलो, ठीक आहे. सो इथं मला एखाद्या पॉइंटला डिफरन्शिएशन, इथं जर तुम्ही घेतला हा पॉइंट, दिस पॉइंट इज ए, एक्स इज इक्वल टू ए. या पॉइंटला मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवलेला होता डिफरन्शिएशन मध्ये, आठवते का बघा. म्हणजे तो तिथं कंटिन्युअस आहे का नाहीये, का डिसकंटिन्युअस आहे, मग डिफरन्शिएबल आहे का नाहीये, लिमिट एक्झिस्ट आहे का नाहीये, असे वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यातले. आता मेन डिफरन्शिएशनचं मिनिंग काय असतो बघा. तर एखाद्या पॉइंटला जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली त्या फंक्शनसाठी, इफ यू ड्रॉ टँजंट ऍट दिस पॉइंट, मी अजून चांगलं दिसतं असं करतो. इफ यू ड्रॉ टँजंट ऍट दिस पॉइंट, राईट, it is your tangent, right. So what is dy by dx? Basic meaning is, or I will write here,
स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट पी, राईट. हा पॉइंट तुमचा पी आहे, समजते का? हा पॉइंट पी आहे आपला, पॉइंट पी, राईट. द स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट पी, पी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट हा ए आहे, राईट. वाय कोऑर्डिनेट किती असणार? वाय कोऑर्डिनेट किती असेल? पी या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट, राईट. वाय कोऑर्डिनेटला आपण वाय एक्सिसवरती जाऊ शकतो. किती असेल? तुमचं हे फंक्शन आहे, इट इज युअर फंक्शन. यात एक्स ची व्हॅल्यू ए पुट करा. वाय किती मिळणार तुम्हाला? एफ ऑफ ए, राईट. एफ ऑफ ए हा तुमचा असणार आहे वाय कोऑर्डिनेट. म्हणजे पॉइंट पी काय तयार झाला, इथे मी लिहितो पाहिजे समजत नाही. पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स ए कॉमा एफ ऑफ ए, बरोबर आहे का बघा, राईट. एफ ऑफ एक्स इज अवर रेग्युलर फंक्शन. Point P we have taken anywhere on the graph, anywhere on the function. Let assume that x coordinate of point P is a. So after calculation we will get y coordinate of point P is f of a, right? And if we draw tangent at a point P, if we draw tangent at a point P, then slope of tangent at point P, and that is equal to our dy by dx at पॉइंट पी. पॉइंट पी ला जो काही तुमचा डीवाय बाय डीएक्स तुम्ही काढू शकाल डिफरन्शिएशन, तो त्या टँजंटचा स्लोप असणार आहे. हा झाला तुमचा फर्स्ट ऍप्लिकेशन, स्लोप ऑफ टँजंट. मग स्लोप ऑफ टँजंट इज डीवाय बाय डीएक्स, एवढं लक्षात ठेवलं तरी पण चालेल. स्लोप ऑफ टँजंट, टँजंट इज स्ट्रेट लाईन असणार. स्ट्रेट लाईनच्या स्लोपचे फॉर्म्युले आपण बरेच बघितलेले आहेत. कुठले कुठले बघितले होते? इथं फास्ट मध्ये लिहितो पाहिजे तर. स्लोप कुठला बघितलेला आपण? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, हा आपण स्लोप बघितला होता. अजून एम चा फॉर्म्युला कुठला बघितलेला आपण? टॅन थिटा, रेग्युलर स्ट्रेट लाईनच्या चॅप्टर मध्ये. थिटा इज अँगल बिटवीन स्ट्रेट लाईन अँड पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, तो टॅन थिटा असतो. आणि लाईनचं इक्वेशन असेल ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. त्याचा स्लोप तुमचा किती असतो? मायनस a अपॉन b. हे तीन टाईपचे तुम्ही स्लोप बघितले आहेत स्ट्रेट लाईन या चॅप्टर मध्ये, राईट. आता इथे आपला डीवाय बाय डीएक्स असणार आहे. हे वरचे फॉर्म्युले काय यूज होणार नाहीयेत, कारण लाईन आणि एक्स ऍक्सिस, टँजंट आणि एक्स ऍक्सिस याच्यामधले अँगल आपल्याला माहित नाही. टँजंट वरचे दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट माहित नाहीत, म्हणून आपल्याला ते फॉर्म्युला यूज करता येणार नाहीत. वी विल यूज दिस फॉर्म्युला डीवाय बाय डीएक्स. कारण डीवाय बाय डीएक्स मिनिंग असते आहे, इथं लिहितो पाहिजे मी. डीवाय बाय डीएक्स बेसिक मिनिंग काय आहे? डीवाय बाय डीएक्स इज एफ ऑफ ए प्लस एच. ए ला तुम्ही एक्स पण घेऊ शकता, ए हा तुमचा एक्स कोऑर्डिनेट आहे. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, वेअर लिमिट एच टेन्स टू 0, राईट. हा तुम्ही मे बी कंटिन्युटी मध्ये सुद्धा फॉर्म्युला बघितलेला असेल किंवा लिमिट मध्ये बघितलेला असेल. हा तुमचा डिफरन्शिएशनचं मेन मिनिंग आहे, ठीक आहे ना. डिफरन्शिएशनचं मेन मिनिंग, बेसिक प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शिएशन. डीवाय बाय डीएक्स कुठल्याही पॉइंटला कसा कॅल्क्युलेट केला जातो? एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, वेअर लिमिट एच टेन्स टू 0. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स का आहे, तो या फॉर्म्युल्यावरून तुम्ही तयार करू शकता. वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. एक्स रेस टू एन, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग तो तसाच का आहे, या फॉर्म्युल्यावरून तुम्ही डिराईव्ह करू शकता. हे गजानन सरांनी घेतले का नाही मला माहित नाही. डिफरन्शिएशनची सुरुवातच इथनं झालेली होती, मग त्यांनी ती घेतली असेल तर वेल अँड गुड, तुमचंही झालं असेल. तर चुकून घेतलं नसेल तरी पण काय टेन्शन घेऊ नका, हे काय बऱ्याच कुठेही तुम्हाला लागणार नाहीये. पण हे आयडेंटिफिकेशन माहित असणं गरजेचं आहे. मग हा जो आहे मग तो तुमचा फॉर्म्युला यात तुम्ही कन्वर्ट करू शकता स्लोप ऑफ टँजंट मध्ये, ठीक आहे. तुमचा बेसिक्स तुम्हाला रेड कलर मध्ये दिसते, तो तुमचा एकदम फंडामेंटल आहे डिफरन्शिएशनचं. आणि यातलं तुम्ही सेकंड पॉइंट कडे गेलात, स्लोप ऑफ नॉर्मल. सिमिलरली स्लोप ऑफ नॉर्मल कसा येणार तुमचा? ऍट पॉइंट पी दॅट इज इक्वल टू. आता स्लोप ऑफ नॉर्मल, नॉर्मल लाईन ड्रॉ करा. ही जी असणार आहे ही तुमची नॉर्मल लाईन झाली, ठीक आहे. इट इज परपेंडिक्युलर टू, इट इज युअर नॉर्मल लाईन. टँजंटला मी अजून छान काढतो.
तर टँजंट म्हणणार नॉर्मल मस्त काढली आणि मला असं का मग राइट, इट इज युअर टँजंट. ठीक आहे. सो ऑब्वियसली अँगल बिटवीन टँजंट अँड नॉर्मल इट इज 90 डिग्री. ओके. टँजंट नॉर्मल हे एकमेकांना परपॅन्डिक्युलर लाईन्स आहेत. मग इथे मी वरती येतो. मग परपॅन्डिक्युलर लाईनचा कन्सेप्ट काय असतो? हिअर टँजंट इज परपॅन्डिक्युलर टू नॉर्मल. परपॅन्डिक्युलर लाईनचा कन्सेप्ट काय असतो? m1 m2 is equal to -1. We have solved too many questions depend on that. If two lines are parallel, their slopes are same. Two lines are perpendicular, then multiplication of slope is -1. m1 म्हणजे टँजंटचा स्लोप, m2 म्हणजे नॉर्मलचा स्लोप. मग m1 चा स्लोप तुमचा किती आहे? dy/dx. हे आताच आपण बघितला. m2 म्हणजे नॉर्मलचा स्लोप, तो झाला -1. तुम्हाला m2 किती मिळणार आहे? -1 अपॉन dy/dx. dy/dx तुमचा जो काय असेल त्याचा 1 अपॉन dy/dx करायचा, म्हणजे रेसिप्रोकल करायचा आणि त्याला मायनस साईन लावून टाकायची. म्हणजे तुम्हाला काय झालं? हा -1 अपॉन dy/dx. हा काय लक्षात ठेवायची गरज नाहीये, आपण dy/dx काढणारच आहोत. तो टँजंटचा स्लोप झाला. मग m1 m2 -1 हा तुम्ही कन्सेप्ट लावून सुद्धा नॉर्मल लाईनचा स्लोप फाइंड करू शकाल. ठीक आहे ना. इथे मी हा फॉर्म्युला पण ऑलरेडी आता लिहिलेला आहे. त्या फॉर्म्युल्याची अशी काही गरज नाहीये. ठीक आहे. याला तुम्ही नीट लिहून घ्या खाली डायग्राम. मेन त्याचं मिनिंग, डिफरन्शिएशन आणि याचं जे ऍप्लिकेशन आता आपण बघितलेलं आहे दॅट इज इम्पॉर्टंट अँड बेसिक. हे जरा नीट थोडंसं लिहून घ्या सगळं इथून इथपर्यंत. हा पॉईंट तो महत्वाचा आहे. स्लोप ऑफ टंजंट ऍट पॉइंट पी. ठीक आहे. आता जर आपण जर क्वेश्चन सॉल्व्ह करायला गेलो तर तुम्हाला ते पटापट सगळ्या गोष्टी समजायला चालू होतील. त्यातला मी पुढचा जो सब पॉइंट आहे तो एक घेऊन ठेवतो. आता 1.1 बघितलेला आपण. आता मी 1.2 म्हणतो, मागातला 1.1 तुम्ही म्हणू शकता. प्लेट ऑफ मेजर. ठीक आहे. यातला जो बेसिक पॉइंट आहे पहिला तुमचा असणार आहे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सिलरेशन. आता आय डोंट नो हे क्वेश्चन तुमच्याकडे आहे का नाही येत, असणारच म्हणजे मागच्या वर्षी तरी होते. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन, मग यांच्याचं रिलेशन काय आहे? रिलेशन आपण लिहूयात त्याचे मिनिंग. डिस्प्लेसमेंट म्हणजे तुमचा इथे असतो एस, वेलॉसिटी इज व्ही, सिम्बॉल, ऍक्सिलरेशन इज ई. So what is relation? Relation is velocity is equal to ds by dt and acceleration is equal to dv by dt. It is your relation for this. Okay, write it properly. This application is mostly used in physics, right? Kinematics. डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे, वेलोसिटी काढा, वेलोसिटी दिलेली आहे, ऍक्सिलरेशन काढा. बऱ्याच वेळेला ग्राफ दिलेले असतात, त्या ग्राफ वरून तुम्ही काढू शकता. आता यात ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला ग्राफ वरती फार काही क्वेश्चन्स नाही आहेत, कन्सेप्ट नाही आहेत, रेग्युलर क्वेश्चन्स आहेत. पण जेव्हा तुम्ही फिजिक्स मध्ये जाल, कायनेमॅटिक्स मध्ये 11 चॅप्टरचा जो काही पार्ट आहे त्यात बरेचसे ग्राफ दिलेले असतात आणि एका ग्राफ वरून दुसरा ग्राफ विचारला जातो. सीईटी ला त्याचा प्रकार कमी आहे, नीट किंवा जेई ला ग्राफिकल प्रेझेंटेशन आणि त्याच्यावरून क्वेश्चन्स, त्याचं इन्व्हॉल्वमेंट तुमचं जास्त असणार आहे. ठीक आहे. आता तुमचा रेट मेजर आणि आता जो सेकंड आहे तुमचा क्वेश्चन्स डिपेंड ऑन. कुठला तुमचा एक असतो तुमचा कोन, दुसरा तुमचा असणार आहे सिलेंडर, तिसरा तुमचा असणार आहे स्पियर. बाकी स्क्वेअर, ट्रायंगल ते तर रेग्युलर आहेच आहेत. स्क्वेअर, ट्रायंगल किंवा सर्कल. ठीक आहे ना. स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल, दीज आर 2D डायग्राम्स. 2D डायग्राम्स आहेत. सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, राईट. पेंटागॉन, हेक्सागॉन, हे सगळ्याच्या पॉइंट्स. आणि जर तुम्ही कोन मध्ये जाणार आहे
कोण कोण मध्ये जाणार माहित नाही, पण जेव्हा तुम्ही कोणकडे जाल तर कोण हा तुमचा 3D झाला, सिलेंडर, स्पियर, राईट. मग या सगळ्यांचे तुम्हाला ते वर्किंग समजले पाहिजे. तुमचा कोण कसा असतो, हा तुमचा असणार आहे कोण. ठीक आहे, नीट ड्रॉ नाही झाला, मी त्याच वेळेला तो ड्रॉ करेन तिथे गेल्यानंतर. वा, माझ्याकडे टूल आहे मस्तपैकी, तुम्ही वापरतो. हा झाला तुमचा कोण. ठीक आहे, येस. व्हॉट नेक्स्ट, तुमचा सिलेंडर. सिलेंडर यू कॅन सी हियर. हा झाला आपला सिलेंडर. ठीक आहे, स्पियर. स्पियर ड्रॉ करूया आपण. हा झाला आपला स्पियर, राईट. त्यानंतर आता सर्कल ट्रायंगल ड्रॉ करत बसत नाही. सो हे 2D 3D जॉमेट्री. आता यातली तुम्हाला कन्सेप्ट काय मी तुम्हाला सांगितले. नेक्स्ट लेक्चरच्या आधी तुम्हाला काय करायचंय, यातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला क्लिअर करून स्टार्ट करायचं आहे. इथं जेव्हा तुम्ही असं या साईडला खाली याल, इथून तुम्ही असं जाल तेव्हा हा असं तुमचा रेडियस, राईट. हे तुमचं असणार आहे हाईट, आणि हे असते तुमची स्लॅन्ट हाईट, एल, आर आणि एच. ऑब्विसली याचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे. इट इज एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हाईट स्क्वेअर प्लस रेडियस स्क्वेअर इज इक्वल टू स्लॅन्ट हाईट, त्याचा स्क्वेअर, राईट. मग तुम्हाला कोण हे तिघांसाठी तुम्हाला काय लागणार आहे, एक तर तुम्हाला व्हॉल्यूमचे फॉर्म्युले माहित पाहिजे, आणि सरफेस एरिया. सरफेस एरिया हे तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजेत. हे 1, 2 आणि 3 साठी हे तिन्ही फॉर्म्युले तुम्ही घ्या. आणि मग त्यात तुमचा क्यूब पण आला, क्यूब. क्यूब किंवा क्यूबॉइड हे पण तुम्ही घेऊन ठेवा. क्यूब म्हणजे लेंथ सेम, क्यूबॉइड म्हणजे लेंथ त्याचे वेगवेगळे असतील. हे सगळे जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला जमले पाहिजेत. आता क्यूब तुम्हाला माहिती आहे कसा ड्रॉ करायचा आहे. जेव्हा तुम्ही क्यूब ड्रॉ करायला जाल, ठीक आहे, हा झाला क्यूब. याची साईड तुमची एखादी ए असेल, सगळ्या साईड तुमच्या ए असतात. इथं लिहितो मी ए ए ए. ही जी हाईट आहे म्हणजे लेंथ, विड्थ अँड हाईट ही सगळी ए असती. ज्यांचे लेंथ डिफरंट असतील हे तुम्हाला असे दिसणार. ठीक आहे, ज्यांची लेंथ डिफरंट आहे अशा काय डायग्राम तुमच्याकडे सगळे असतील. प्रत्येकाचा व्हॉल्यूम, सरफेस एरिया हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही याच्यामध्ये जाल, कशामध्ये, स्क्वेअर, ट्रायंगल आणि सर्कल, या केसमध्ये तुम्हाला एरिया माहित पाहिजे. आणि दुसरा त्याचा काय असतो, पेरिमीटर, राईट. एरिया किंवा पेरिमीटर हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्रत्येक त्याच्याकडे काय काय आहे ते सगळे. पेरिमीटर किंवा सर्कम्फरन्स काही म्हणा त्याला. सर्कलसाठी आपण सर्कम्फरन्स म्हणतो, पण पेरिमीटर इज रेग्युलर वर्ड. व्हॉट इज पेरिमीटर, व्हॉट इज एरिया, त्या तीन गोष्टींसाठी. आणि राहिलेल्या 3, 4, 5 जणांसाठी सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम या गोष्टीचे फॉर्म्युले मिळवा, तरच पुढचं लेक्चर स्टार्ट करा. नाहीतर मग परत तुम्ही प्रॉब्लेम मध्ये राहाल. आणि एक टास्क दिलेला आहे आपल्याला, तुम्ही नेटवरती शोधा. नेटवरती तर तुम्हाला फिंगर एक टच केलं तर लगेच तुम्हाला आन्सर मिळणार आहे. म्हणजे टीप ऑफ फिंगर वरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्या गोष्टीसाठी कंटाळ करू नका, ठीक आहे ना. त्याला याच क्वेश्चनचे बेस, सिलेंडर मध्ये तुम्ही जर आलात तर सिलेंडरला ही तुमची हाईट असणार आहे आणि ही तुमची असते रेडियस, राईट. स्पियर साठी जेव्हा तुमच्याकडे रेडियस असणार आहे, ती रेडियस थ्रू आउट सगळीकडे सेम असणार आहे. या टाईपचे क्वेश्चन सगळे आहेत हे तुमचे झाले रेट ऑफ मेजर्सशी कनेक्टेड. आता आपण क्वेश्चन त्यातले काही स्टार्ट करूयात, मग नंतर आपण एक 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 प्रत्येक लेक्चरला पुढचा पार्ट बघत जाणार आहे. तो यातला एक क्वेश्चन घेऊयात आपण. सपोज एक्सरसाइज 2.1 क्वेश्चन नंबर 1 यातला घेऊयात आपण सेकंड. रेग्युलर त्याच्यात फंक्शन आहे. क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट्स अँड नॉर्मल टू द फॉलोइंग कर्व्स ऍट इंडिकेटेड पॉइंट. ठीक आहे, जो काय तुम्हाला पॉइंट दिलेला आहे किंवा एक कर्व दिलेला आहे. कर्वचं इक्वेशन दिले एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इक्वल टू 0 ऍट 2,4.
ठीक आहे, क्वेश्चन आणि नीट समजून घ्या काय दिलेलं आहे. आणि काय दिलं आपल्याला, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट नॉर्मल, फाइंड द फॉलोइंग कर्व्स. मी तुम्हाला इक्वेशन ऑफ कर्व दिलेलं आहे, इक्वेशन ऑफ कर्व. जसं इक्वेशन ऑफ तुमचं स्ट्रेट लाईन असतो, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असणार आहे, सर्कलचं इक्वेशन असतो, पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला यांचे स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत. म्हणजे सुद्धा कुठल्या ना कुठल्या फंक्शनचं तुम्ही कर्व काढू शकता, डायग्राम काढू शकता, त्या डायग्रामचं हे इक्वेशन आहे. y इक्वल टू साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स किंवा लॉग एक्स, हे सुद्धा कर्वच झाले. ठीक आहे ना. इक्वेशन ऑफ कर्व काय दिले आपल्याला, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इक्वल टू 0. तर रेग्युलर तुम्ही काढायला गेलात एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, तर असा काय एखादा तुमचा कर्व असेल, माहित नाही कसा कर्व आहे, रॅन्डमली मी ड्रॉ केलाय. त्याच्यावरती तुमचा पॉईंट पी असणार आहे 2,4. या पी पॉईंटला जी काय टँजंट असेल त्याचं आपल्याला काय विचारले, इक्वेशन विचारले. आपण काय करणार, या टँजंटचा आधी स्लोप फाइंड करणार मगाचं कन्सेप्ट वापरून. स्लोप ऑफ टँजंट काय असतो, dy बाय dx. आपण dy बाय dx चं ऍप्लिकेशन यूज करून स्लोप फाइंड करणार. मग आता तुम्हाला या स्ट्रेट लाईन जी आहे, ही जी तुम्हाला स्ट्रेट लाईन दिलेली आहे, ही जी स्ट्रेट लाईन दिलेली आहे त्याच्यात तुम्हाला स्लोप मिळाला, म्हणजे एम मला मिळाला स्लोप. म्हणजे त्या आता आपल्याला स्ट्रेट लाईनचा चॅप्टर फॉलो करायचा आहे. लाईनचा मला स्लोप माहितीये, तर लाईनचं इक्वेशन काय असेल, लाईनचा स्लोप माहितीये, लाईन वरचा मला पॉइंट सुद्धा माहितीये. आपण कुठलं इक्वेशन यूज करणार, मला लाईनचं इक्वेशन पाहिजे. सो वी विल यूज स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म आपण वापरणार. मला लाईनचा स्लोप पण माहितीये, पॉइंट पण माहितीये. मग कुठलं असतो लाईनचं इक्वेशन, y मायनस y1 एम इंटू एक्स मायनस x1. हा तुमचा एम झाला आणि हा असतो तुमचा x1 y1 पॉइंट. ते व्हॅल्यू जेव्हा तुम्ही इथं पुट कराल सगळ्या, यातून तुम्हाला लाईनचं इक्वेशन मिळणार आहे. कसं कसं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला सांगतोय. त्यांना समजलं असेल त्यांनी पटकन सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. ज्यांनी न समजल्यासारखं करतायत त्यांनी थांबा, मी परत ते करणारच आहे. पण बेसिक मी तुम्हाला सांगितलं, dy बाय dx काढायचा आहे. त्या पॉइंटला तो तुमचा टँजंटचा स्लोप मिळाला, पॉइंट माहितीये, स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज करा, लाईनचं इक्वेशन काढा. लाईनचं इक्वेशन म्हणजे टँजंटचं इक्वेशन, राईट. नंतर मला नॉर्मलचा पाहिजे. तुमचं नॉर्मल कसं असणार आहे, समोर लक्ष द्या. ही झाली तुमची नॉर्मल लाईन. मग असताच m1 m2 -1 हे वापरून तुम्हाला m2 मिळेल, स्लोप ऑफ नॉर्मल. नॉर्मलचा स्लोप मिळाला, पॉइंट तर सेमच आहे, जो पॉइंट टँजंट वरती आहे तोच पॉइंट नॉर्मल वरती आहे. मग नॉर्मल साठी सुद्धा हाच फॉर्म्युला यूज करायचा आपण, x1 y1 तोच राहणार, स्लोप फक्त चेंज झाला आणि लाईनचं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, बराच पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. स्टार्ट करा सॉल्व्ह करायला आणि काय काय आन्सर येते बघा. व्हिडिओ पॉज करा, सॉल्व्ह करा आणि त्या आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचताय का बघा. ठीक आहे, थोडेसे अजून डायग्राम नीट करतो, पहिला क्वेश्चन आहे म्हणून एक रॅन्डमली तुम्हाला समजावं. ठीक आहे, असं तुमचा एखादा कर्व असेल, मग या पॉइंट पी ला येऊयात. हा पॉइंट पी आहे तुमचा 2,4. पॉइंट पी 2,4. ठीक आहे, तुम्ही हे बघत बसू नका, मी तुम्हाला वेळ दिलेला आहे, त्या वेळेचा उपयोग करा आणि तुम्हाला त्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो ही झाली तुमची टँजंट आणि हे झाली तुमची नॉर्मल लाईन. ठीक आहे, लेट्स सी, इट इज युअर टँजंट, इट इज युअर नॉर्मल, इट इज परपेंडिक्युलर लाईन. हा पॉइंट पी तुम्हाला दिलेला आहे 2,4. Let's start. So slope of tangent means slope of line. Slope of tangent is dy by dx. So first we will find dy by dx. So differentiation with respect to x, right? ठीक आहे, मोबाईल वाजत होता तो बंद करून आलो. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय काय म्हणजे आपल्याला, म्हणजे डिफरन्शिएशन घ्या 3x क्यूब, एक्स क्यूब, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येणार तुमचा 3x स्क्वेअर प्लस y क्यूबचा किती येणार आहे 3y स्क्वेअर, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस आता 9xy. 9 कॉन्स्टंट आहे, x आणि y ला आपल्याला u इंटू v फॉर्म्युला वापरावा लागेल. मल्टिप्लिकेशन ऑफ टू टर्म्स, 9 इज एज इट इज and u into v term. First term as it is, derivative of second term plus second term as it is and derivative of first term that is equal to 0. So dy by dx ची टर्म गॅदर करा.
3x² इकडे काय काम नाहीये, लेफ्ट साइडला 3y² इंटू dy/dx. आफ्टर दॅट या 9 इथे मल्टिप्लाय करा, 9 याला पण मल्टिप्लाय करा. सो व्हॉट वी आर गेटिंग minus 9x into dy/dx that is equal to minus 9 नी पुढे मल्टिप्लाय केले minus 9y, त्याला राईट साइडला जाऊ देत, 9y तयार झाला. तो पहिला 3x² तो पण राईट साइडला जाऊ देत, सो minus 3x². So ultimate take dy/dx common, we are getting 3y² minus 9x that is equal to 9y minus 3x², right? So dy/dx that is equal to 9y minus 3x² upon 3y² minus 9x, राईट. जास्तीत जास्त तुम्ही वरून 3 कॉमन घ्या, खाली 3 कॉमन घ्या, ते कॅन्सल होतील, 3 कॅन्सल. सो 3y minus x² upon y² minus 3x. Okay, so I will write here. So see properly what we got. dy/dx is equal to 3y minus x² upon y² minus 3x. कैलकुलेशन नीट चेक करा. मग dy/dx at point P कसं लिहूया आपण, at point P 2,4. पॉइंट P हा जो आहे आपण 2,4 अजून करूयात तिथं. ठीक आहे, इथे तुम्ही लिहून ठेवू शकता. इक्वेशन ऑफ कर्व दिलेला आहे आपल्याला अँड पॉइंट P इज गिवन, that is equal to 2,4, राईट. 2,4 तिथं प्लेस करा. मग आता dy/dx काय मिळतोय बघा, dy/dx इक्वल टू, पुढे x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 4. मग 3 into 4 minus 2² upon 4² and 3 into 2. So 12 minus 4 and divided by 16 minus 6, that is equal to 8 upon 10. Or we got finally dy/dx is equal to 4/5, right? dy/dx is equal to 4/5. इथपर्यंत तुमचं डिफरन्शिएशन काम आहे. इथे तुमचं डिफरन्शिएशनचं काम संपलं. इथं पुढे तुमचा स्ट्रेट लाईनचा क्वेश्चन तयार झालेला आहे. एक लाईन दिलेली आहे की ज्याचा स्लोप आता माहिती आहे आपल्याला, लाईनवरचा पॉइंट माहिती आहे, तर त्या लाईनचं इक्वेशन काय असेल. याचा पुढचा क्वेश्चन दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्मल. त्याच्यासोबत आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर, त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला वापरायला लागतील आणि त्यातनं क्वेश्चन तुम्हाला तो सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, आता पटापट सॉल्व्ह करा. आता जर ज्यांनी पॉज केलं नसेल त्यांनी पॉज करा, सॉल्व्ह करा आणि काय येते ते बघा. स्ट्रेट लाईन मध्ये हा पार्ट तुम्हाला झालेला आहे, राईट. बघून लिहू नका इथनं पुढचा पार्ट, तुम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. मी आता नेक्स्ट पेज वरती जातो. आता पॉइंट आहे 2,4. पॉइंट P is 2,4 and slope of tangent. Tangent म्हणजेच लाईन. Slope of tangent is equal to what? What we are getting? 4/5. 4/5, राईट. आता लगेच आपण नॉर्मलचा स्लोप सुद्धा काढून टाकू. नाव tangent perpendicular to normal, so that m1 m2 is equal to -1. m1 तुमच्याकडे 4/5 आहे, m2 माहित नाहीये -1. तुम्हाला m2 किती मिळाला, -5/4. बघा, स्लोप ऑफ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू गिवन लाईन्स, राईट. तर तुमचा क्लिअर केस झाला. स्लोप ऑफ टँजंट झाला म्हणजे हा तुम्हाला किती मिळाला आहे, हा तुम्हाला स्लोप ऑफ नॉर्मल मिळाला -5/4. याला तुम्ही 1 म्हणू शकता टँजंटचा स्लोप, आणि याला तुम्ही 2 म्हणू शकता. आता इक्वेशन्स फाइंड करा, काय काय येत आहेत. टँजंटचं इक्वेशन काढा, नॉर्मलचं इक्वेशन काढा. सो लेट स्टार्ट. Equation of tangent using slope point form. Okay, tangent. So equation of tangent using slope point form. आता पहिला क्वेश्चन म्हणून मी याच्यात सगळं लिहितोय. स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो, y minus y1 m into x minus x1. पॉइंट आहे 2,4.
y minus 4, m किती आहे स्लोप ऑफ टँजंट 4/5 and x minus 2, x1 y1 means coordinates of point. To make cross multiplication, 5y minus 20, that is equal to 4x minus 8. We got 4x minus 5y, 20 minus 8 plus 12 is equal to 0. Correct आहे का बघा? नसेल तर कॅल्क्युलेशन्स नीट करा. It is your equation of tangent. Right, now we will see equation of normal. Normal, right? So equation of normal. Normal is also line using same slope point form. टँजंट आणि नॉर्मल एकाच पॉइंट मध्ये जात आहेत. म्हणजे तो जो पॉइंट दिलेला आहे आपल्याला पॉइंट पी, तो टँजंट वरती सुद्धा आहे आणि नॉर्मल वरती सुद्धा आहे. दोघांचे आपल्याला स्लोप मिळाले की आपण स्लोप पॉइंट फॉर्म्युला इक्वेशन्स काढू शकतो. राईट. सो y minus 4, आता नॉर्मलचा स्लोप किती आहे फ्रॉम इक्वेशन 2, दॅट इज -5/4. राईट. इथून तुम्हाला नॉर्मलचा स्लोप मिळणार आहे. and x minus 2, राईट. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4y minus 16 minus 5x plus 10 सगळं लेफ्ट साइडला घ्या. तो 5x plus 4y, आता -16 minus 12 minus 26 equal to 0. Right? So cross check it, correct or not, and write it properly. जर कुठं काय प्रॉब्लेम वाटला तुम्ही त्या गोष्टी शेअर करा मला. ठीक आहे. कधी कधी कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले तर गडबड होऊ शकेल. तुम्ही स्वतः सगळं सॉल्व्ह करा आणि आन्सर आले का क्रॉस चेक करा. ठीक आहे. कन्सेप्ट अंडरस्टँडिंग होणं महत्वाचं आहे. कॅल्क्युलेशन पार्ट थोडासा कमी जास्त होऊ शकेल. ओके, सो कम्प्लीट झाला असेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. यातलं एखादा करूयात आपण. करूयात बघा. पहिला आपण करून सोडू. फर्स्ट वन, y equal to x square plus 2 into e raised to x 2 and at point is 0,4. राईट. आता पटापट एक क्वेश्चन कळला की मग इथनं पुढे तुम्हाला सगळं पटापट करता येईल. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. ठीक आहे. म्हणजे dy/dx काढायचा. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy/dx. y दिला ना y. dy/dx equal to x square derivative is 2x plus 2 as it is e raised to x derivative is e raised to x plus 2 चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 असणार आहे. राईट. मग ऍट पॉइंट p 0,4 कॅल्क्युलेशन. 0,4 प्लेस करा. dy/dx किती मिळतो आपल्याला? 2 into 0. x तुमचा 0 आहे, y 4 आहे. y लागणारच नाहीये. मग 2 into e raised to 0. राईट. व्हॉट वी आर गेटिंग हियर? 0 plus 2 into e raised to 0 is 1. Right? So we got dy/dx is equal to 2. पहिला क्वेश्चन तुम्ही परफेक्टली समजून घेतला तर पुढचं तुम्ही पटापट एकदम फास्ट करू शकाल. राईट. आता याला मी इथं किती फास्ट तुम्ही करू शकता ते मी तुम्हाला सांगतोय. तुमचा स्लोप ऑफ टँजंट फिक्स झाला. फास्ट कसं करायचंय बघा. मॅथ्यातून मला काय मिळणार आहे? स्लोप ऑफ टँजंट. किती मला स्लोप ऑफ टँजंट? 2 मिळाला. मग लगेच स्लोप ऑफ नॉर्मल लिहून टाका. आता मगासारखं मोठमोठं लिहायची गरज नाहीये. बोर्ड लेवलला मगासारख्या सगळं तुम्हाला स्टेप फॉलो करायच्या आहेत. सीईटी किंवा एंट्रन्सला काय करायचंय? आता टँजंटचा स्लोप 2 आहे तर नॉर्मलचा स्लोप कसा काढायचा? रेसिप्रोकल करा. 2 चा रेसिप्रोकल काय झाला? 1/2 आणि साइन चेंज करा मायनस. म्हणजे अशी टर्म पाहिजे की ज्यातनं तुम्हाला मल्टिप्लिकेशन m1 m2 चं मल्टिप्लिकेशन मायनस होऊन आलं पाहिजे. तुमचा स्लोप काही असू देत. टँजंटचा स्लोप पॉझिटिव्ह असेल तर नॉर्मलचा स्लोप निगेटिव्ह. टँजंटचा स्लोप निगेटिव्ह असेल तर नॉर्मलचा स्लोप पॉझिटिव्ह आणि ते एकमेकांच्या रेसिप्रोकल असतील. असं पटकन तुम्ही काढू शकता त्याला. आता टँजंटचं इक्वेशन काढा. इथल्या आता सगळं लिहित बसत नाही. टँजंटचं इक्वेशन y minus y1 m into x minus x1. मगाच्या मोठ्या क्वेश्चनला पटापट तुम्ही टाइम सेव्ह करून कसं सॉल्व्ह करू शकता ते दाखवते तुम्हाला. y minus 4 हा पॉईंट तुमचा x1 y1 आहे. ठीक आहे ना. पॉईंट p टँजंट वरचा नॉर्मल वरचा. y minus 4 m किती मिळाला? 2 मिळालाय. and x minus 0. y minus 4 2x. 2x minus y plus 4 equal to 0. हा झाला तुमचा टँजंटचा स्लोप. आता हे तुम्ही नॉर्मलचा स्लोप काढा. स्लोप ऑफ नॉर्मल इक्वेशन तर सेमच आहे. y minus y1 m into x minus x1.
y मायनस पॉईंट तर सेमच आहे 0,4 पॉईंट तुमचा हाच आहे y मायनस 4 दॅट इज इक्वल टू स्लोप मिळालाय -1/2 and x minus 0 cross multiplication 2y minus 8 and minus 8. So take at left side x plus 2y minus 8 equal to 0. बघा पटकन 1.5 मिनिटाच्या आत क्वेश्चन सॉल्व्ह होतो. जर तुम्ही पटापट फास्ट सॉल्व्ह करत गेलात तर आणि कॅल्क्युलेशन फक्त तुमच्या इथं परफेक्ट पाहिजे. राईट. पॉज करा आणि न बघता लिहा आणि करेक्ट येते का चेक करा. ओके, सो लेट्स सी मोर क्वेश्चन्स इन सेम फॉर्मॅट. यातला तो तुमचा क्वेश्चन 4, 5, 6 किंवा 4, 5 सेम दिसतोय, 6, 7 सेम फॉर्मॅटला आहे. 1, 2, 3 सेम होते, त्यातले 2 तर आपण केले. 4 किंवा 5 कुठला तरी एक आपल्याला करावं लागेल. 4 करून बघूयात आपण. 4 2xy plus pi sin y is equal to 2 pi and point is given 1, pi by 2. फक्त इन्व्हॉल्वमेंट पायचा आहे कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, बाकी काही नाही. ओके, प्रोसेस इज सेम. सो लेट्स स्टार्ट. Okay, so what we are having? We are having equation 2xy plus pi sin y is equal to 2 pi. थोडंसं मी ते नीट बघतो, बरोबर आहे का? 2xy plus pi sin y is equal to 2 pi at point 1, pi by 2. ठीक आहे. So start करा डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. 2 ला तसाच ठेवा. xy चा डिफरन्शिएशन हा u into v फॉर्मॅट आहे. त्या पॉइंटनी कसा येणार तो आता? First term as it is, derivative of second term plus second term as it is, derivative of first term plus pi is constant, derivative of sin y is cos y, y चा derivative dy by dx, right side derivative is 0, 2 pi is constant, so multiply inside 2x into dy by dx plus 2y plus pi cos y dy by dx, that is equal to 0. dy by dx कॉमन घ्या लेफ्ट साइड मधनं. 2x प्लस पाय कॉस वाय आणि ज्यात dy by dx नाहीये ती टर्म 2y जी आहे ती राईट साइडला जाणार. मायनस 2y. फायनली वी गॉट dy by dx इज इक्वल टू मायनस 2y अपॉन 2x प्लस पाय कॉस वाय. हा झाला तुमचा dy by dx. नीट बघून घ्या काय काय केलेलं आहे, परत त्यात तुमचा प्रॉब्लेम नको. ठीक आहे ना? चलो नेक्स्ट. व्हॉट विल गेट? आता आपल्याला पॉइंट दिलाय. ऍट पॉइंट 1, पाय बाय 2 कॅल्क्युलेशन. dy by dx इज इक्वल टू, म्हणजे y ची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे आणि x ची व्हॅल्यू 1 आहे. -2 into पाय बाय 2 डिवायडेड बाय 2 into 1 प्लस पाय into cos पाय बाय 2. पुट व्हॅल्यूज 2 cancel, minus pi divided by 2 plus pi into pi by 2 म्हणजे 90. cos 90 किती असतो तुमचा? 1 का 0? cos 0 1 असतो आणि cos 90 असतो तुमचा 0. what we are getting here? dy by dx that is equal to minus pi by 2. म्हणजे आता तुम्हाला काय मिळाला? स्लोप ऑफ टँजंट मिळाला तुम्हाला. स्लोप ऑफ टँजंट किती मिळाला? स्लोप ऑफ टँजंट असतो dy by dx that is minus pi by 2. लगेच नॉर्मल पण काढून घ्या. स्लोप ऑफ नॉर्मल, राईट, याचा रेसिप्रोकल करा. प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. इट इज युअर स्लोप ऑफ नॉर्मल. आता पुढचा स्ट्रेट लाईनचा क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करा पटापट. स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज करा अँड चेक युअर आन्सर. राईट. सो आय विल गो टू द नेक्स्ट पेज. आता 1 आणि पाय बाय 2. आता काय काय पॉइंट आहेत? पॉइंट आहे 1, पाय बाय 2. राईट. m1 म्हणजे टँजंटचा स्लोप किती मिळाला आता आपल्याला? मायनस पाय बाय 2. आणि m2 मिळाले आपल्याला 2/पाय. स्लोप ऑफ नॉर्मल. आता पटापट इक्वेशन्स काढूयात. इक्वेशन ऑफ टँजंट मी अजून शॉर्ट मी लिहिलं. टँजंटला t नुसतं लिहिलं. इक्वेशन ऑफ टँजंट y minus y1 m into x minus x1. y minus y1 आहे तुमचा पाय बाय 2 is equal to m. m is minus pi by 2 and x minus 1. It is x1, it is y1, right?
सो इफ यू मेक क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 जाणार लेफ्ट साइडला 2y minus pi that is equal to minus pi x and plus pi, right? सो प्लस पाय मायनस पाय कॅन्सल होणार नाहीये, ते अपोजिट साइडला आहे, सगळं लेफ्टला घ्या. पाय इंटू एक्स प्लस 2y minus pi minus 2 pi that is equal to 0. I think it is your equation of tangent. स्वतः सॉल्व करा आणि ते करेक्ट आहे का चेक करा, ठीक आहे ना, बघून लिहू नका. राइट. नेक्स्ट वन, स्लोप ऑफ नॉर्मल y minus y1 m into x minus x1 y minus pi by 2. Now slope we are having 2 upon pi into x minus 1. So make cross multiplication pi y minus pi square upon 2 is equal to 2x minus 2. That is equal to 2x ला तसाच ठेवा, minus pi y minus 2 plus pi square by 2 is equal to 0, right? So it is your equation of normal. Check properly. थोडंफार तुम्ही नॉर्मलच्या इक्वेशन सिम्प्लिफाय करू शकता, नाहीतर तुमचा आन्सर इथपर्यंत क्लिअर आहे. बरोबर आहे का? पटापट करा, वेळ घालू नका. जास्तीत जास्त याला जर तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर सगळ्यांना 2 नी मल्टिप्लाय करा, सगळीकडे 2 नी मल्टिप्लाय करा. 4x minus 2 pi y minus 4 plus pi square equal to 0. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, 4x minus 2 pi y pi square ला आपण आधी लिहूयात, minus 4 ला पुढे लावूयात, is equal to 0. It is your answer. 4x minus 2 pi y plus pi square minus 4 equal to 0. म्हणजे जो डिवायडेड बाय 2 होता त्याला मी तिथं इलिमिनेट करून टाकला सगळीकडनं. इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल. ठीक आहे, प्रोसेस तुम्हाला समजलेला आहे. मॅक्सिमम इन्व्हॉल्वमेंट ऑफ स्ट्रेट लाईन, राईट. डिफरन्शिएशन फक्त तुम्हाला पहिल्यांदा करायचं आहे, इथनं पुढे डिफरन्शिएशनचं काही काम नाहीये. पण डिफरन्शिएशन तुमचं करेक्ट आलं तर तुम्हाला टँजंटचा स्लोप मिळणार आहे आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करेक्ट करू शकताय. इट इज कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर अँड डिफरन्शिएशन. So x is equal to sin theta, y equal to cos of 2 theta, and at theta is equal to what? Pi by 6. x equal to sin theta, y equal to cos 2 theta, theta equal to pi by 6. ट्रिग्नोमेट्रीचा सगळीकडेच असतो चॅप्टर, ठीक आहे ना, तो ऑल टाइम फेवरेट आहे. सो स्लोप ऑफ टँजंट फिक्स आहे. स्लोप ऑफ टँजंट काय असतो, dy by dx. इट इज फंक्शन इज गिवन इन पॅरामीटर, पॅरामेट्रिक फंक्शन इज हिअर. सो x वरून dx by d theta, y वरून dy by d theta, तो फॉर्मॅट यूज करायचा, dy by dx फाइंड करायचा आहे. इथं पॉइंट पण लागेल आपल्याला, म्हणजे कर्व वरचा पॉइंट डायरेक्ट दिलेला नाहीये, एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट्स डायरेक्ट दिलेले नाहीयेत, ते पण आपल्याला काढावे लागतील. चला एक एक करत जात आपण जाऊयात. व्हॉट वी आर हॅव्हिंग, रेग्युलर कॅल्क्युलेशन. x is equal to sin theta, make differentiation dx by d theta, differentiation with respect to theta, sin theta derivative is cos theta. Similarly second, y equal to cos of 2 theta, dy by d theta किती येणार, cos 2 theta चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin 2 theta, आणि 2 theta डेरिव्हेटिव्ह तुमचा 2 असणार आहे, तो आता मी डायरेक्ट लिहिलाय, मायनस 2 इंटू sin 2 theta. असं काय आलं कुरकुर करायचं नाही, याच्यावर त्याचा बराच वेळ दिलेला आहे. सो दॅट dy by dx is equal to dy by d theta and divided by dx by d theta. dy by d theta is minus 2 sin 2 theta, dx by d theta is cos theta. So what we are getting, it is minus 2 sin upon theta आणि 2 theta आहे का, theta आणि 2 theta आहे, मग त्याला तसंच ठेवूया. साइन अपॉन कॉसला मी टॅन करणार होतो, पण काय उपयोग नाही, मला इथं असंच ठेवावं लागेल आपल्याला. ठीक आहे, थीटा आणि 2 थीटा वेगवेगळे अँगल्स आहेत. माझा तुमचा dy बाय dx फर्स्ट पार्ट इज ओव्हर. आता त्यात आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व तर करावं लागणार आपल्याला, कारण मला काय पाहिजे, dy बाय dx पाहिजे, थीटा तुम्हाला दिला पाहिजे. माझा थीटा दिलाय, थीटाची व्हॅल्यू पुट करा, किती येते, ऍट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6. मग बघा dy बाय dx किती मिळतोय, मायनस 2 साइन 2 इंटू पाय बाय 6 and divided by cos of pi by 6 minus 2. पाय बाय 6 मध्ये किती असतो, 30 डिग्री, 30 डिग्रीला 2 ने मल्टिप्लाय 60 डिग्री, साइन 60 किती असणार तुमचा, √3/2 डिवायडेड बाय कॉस ऑफ 30.
कॉस 30 किती असणार आहे? पटकन सांगा. कॉस 30 असतो तुमचा √3/2. √3/2 कॅन्सल. dy/dx मिळाला तुम्हाला -2. राईट. माझ्यावरून तुम्ही लगेच लिहू शकता. जे मी तर खाली लिहून टाकतो पटकन. इथे लिहितो मी. सो दॅट slope of tangent, we got directly slope of tangent is equal to -2. So write slope of normal also. नॉर्मल स्लोप किती असणार आहे? याच मायनसचा प्लस करावा लागेल आणि 2 चा रेसिप्रोकल -1/2. टँजंट आणि नॉर्मलचे स्लोप मिळाले. आता आपण इक्वेशन्स काढू शकतो, बट वी आर नॉट हॅव्हिंग हिअर डायरेक्ट व्हॅल्यू ऑफ पॉइंट पी. पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स व्हॅल्यू अवेलेबल नाही, जो आपण x1 y1 यूज करतो स्लोप पॉइंट फॉर्म्युलामध्ये. मग इथे x1 y1 कसा असणार आहे? एक्स आणि वाय थिटा मध्ये दिलेला आहे. थिटा तुम्हाला दिलेला आहे. मग थिटाला इथं प्लेस करा, तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट मिळणार. थिटाला इथं प्लेस करा, तुम्हाला त्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट मिळेल. राईट. So point P theta, right, lies on curve. ठीक आहे. मग x थिटा प्लेस काय करायचं आपल्याला? पुट थिटा इज इक्वल टू π/6. किती मिळाला मग तुमचा? x इक्वल टू तुमच्याकडे आहे साइन थिटा, तो साइन π/6. साइन 30 आहे 1/2 आणि y किती मिळणार आहे? cos ऑफ 2 थिटा. So cos of 2 π/6, π/6 30, 60, cos 60 किती असतो? 1/2 असतो. तुम्हाला पॉइंट पी किती मिळाला? 1/2 and 1/2. बघा, फार काही डिफिकल्ट गोष्टी नाहीयेत. पटापट तुम्ही या गोष्टी सॉल्व्ह करू शकता फास्ट मध्ये. फक्त तुमचं ते सॉल्विंग स्पीड फास्ट पाहिजे. आता साइन 60 किती, कॉस 60 किती, साइन 30 किती, कॉस 30 किती, π/6 किती आणि π/3 किती, याला तुम्ही जर जास्त वेळ घेतला तर मग तो तुमचा इन टाइम सॉल्व्ह होणार नाही. तुम्हाला नवीन नवीन ज्या गोष्टी शिकतोय आपण त्यात तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. मागच्याच गोष्टीसाठी मग ते परत टेबल काढा, साइन 60 किती रे, कॉस 30 किती रे, मग π/6 म्हणजे किती, याला जर तुम्ही 2 मिनिटं घालवली मग त्याचा काही यूज नाही होणार. राईट. स्पीड मॅनेज करा. तर या टाईप तुमचं आलं पाहिजे. 30 डिग्री, साइन 30 1/2, 30 × 2 60, कॉस 60 1/2. सो पॉइंट मिळाला, स्लोप मिळाला. मला तुम्हाला सॉल्व्ह करता येईल पटापट. चला. टँजंटचा स्लोप किती मिळाला मला? -2. नॉर्मलचा स्लोप किती आहे? +1/2 असणार. आणि पॉइंट किती मिळाला आता आपल्याला? 1/2 and 1/2. -2, 1/2, 1/2, 1/2. आता टँजंटचं इक्वेशन बघा. y - y1 m × x - x1. y - 1/2 -2 × x - 1/2. मी इथे किती येणार आहे? 2y - 1/2 दॅट इज इक्वल टू -2 ला तसाच ठेवा. 2x - 1 डिवायडेड बाय 2. 2 कॅन्सल होतील. 2y - 1 इज इक्वल टू -4x + 2. सो 4x + 2y - 1 - 2, so -3 = 0. I hope it will be our answer, first answer. So normal equation of normal is y - y1 into m into x minus x1. So y minus 1/2 स्लोप आहे आपल्याकडं. नॉर्मलचा स्लोप किती आता? 1/2 आहे आणि x minus 1/2. So solve this. 2y minus 1 divided by 2 is equal to 1/2 into 2x minus 1 divided by 2. 2 cancel. So 2y minus 1 is equal to एकच 2 cancel होणार आहे. 1/2 into 2x minus 1. So 4y minus 2 is equal to 2x minus 1. So we got 2x minus 4y plus 2 minus 1 plus 1 equal to 0. And I think it is our answer. तुम्ही बघत असाल पटापट मी कॅल्क्युलेशन करतोय. हे कॅल्क्युलेशन साठी काय स्टडीची गरज नाहीये. हे तुमचे कॅल्क्युलेशन बाय डिफॉल्ट झाले पाहिजेत. तुम्ही जर पेपर मध्ये स्वतः सॉल्व्ह करत गेलात विथ स्पीड तर हे पटापट सॉल्व्ह होतं. हे जर तुम्ही बघून लिहितो म्हणला दुसऱ्याचं बघा मग लिहा, दुसऱ्याचं बघा मग लिहा, मग तुमचा स्पीड तर मॅनेज होणारच नाही. तुम्हाला येणार नाही ती गोष्ट वेगळी, तुमचं इन टाइम पण त्या गोष्टी होणार नाही. म्हणूनच तो विषय असतो ना की जे हुशार मुलं म्हणण्यापेक्षा जे स्टुडियस मुलं असतात की जे सेल्फ स्टडी प्रॉपर करतात, इन टाइम सगळ्या गोष्टी करतात, त्यांना मार्क्स चांगले का पडतात? कारण त्यांचा अटेम्प्ट चांगला असतो पेपरमध्ये. ज्यांना मार्क्स कमी पडतायत ते डिपेंडंट असतात दुसऱ्या लोकांवरती. दुसरा मला काहीतरी दाखवेल त्यातनं मग मला मार्क्स पडतील.
त्यातनं आपलं स्पीड कमी राहतं आणि स्वतःचं इन्व्हायरमेंट त्यात काहीच राहत नाही. मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला 100% स्वतःवरती डिपेंडन्स राहावा, आत्मनिर्भर या सगळ्या गोष्टी आता आपण ऐकतोय त्या टाईपने तुम्ही थोडंसं वर्क करायचं ट्राय करा. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. त्यातले राहिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करा स्लोप ऑफ टँजंटचे. अँड मी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट लेक्चर तुमच्याकडे जो डेटा पाहिजे सरफेस एरिया, व्हॉल्यूम, एरिया, तो सगळा फॉर्म्युलाचा एक टेबल प्रिपेअर करा. तो फॉर्म्युला नोटबुक मध्ये लिहा, नाहीतर स्क्रीनशॉट काढलाय मोबाईलला आहे माझ्याकडे सगळं. ते फॉर्म्युला नोटबुक मध्ये लिहून घ्या. नेक्स्ट टाइम जेव्हा लेक्चर मी स्टार्ट करणार आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, तेव्हा तुम्हाला त्यात ते फॉर्म्युले बघता येतील आणि क्रॉस चेक करता येतील. यस, हा फॉर्म्युला यूज झालेला आहे, त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला कसं करायचं आहे. राईट. सो डू इट.